जय भीम। मी विजय निलंगेकर। सम्यक न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। आजच्या सम्यक घडामोडी। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, लीडर इन बायोलॉजी। महात्मा बसवेश्वर पुतळ्यासाठी गोरगरिबांची घरे केली उद्ध्वस्त। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, लीडर इन बायोलॉजी। जागेच्या प्रश्नावरून मनपा व कृती समितीचा संघर्ष। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, लीडर इन बायोलॉजी। महात्मा बसवेश्वर पुतळा कृती समितीला ही जागा मान्य नाही, केवळ श्रेयाच्या वादातून गरिबांना केले बेघर। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, लीडर इन बायोलॉजी। आणि पूर्णा येथील स्वाभिमान मिरवणूक 28 ऐवजी 29 रोजी निघणार। आता बातमी विस्ताराने। महात्मा बसवेश्वर पुतळा कौठा येथे बसवण्यासाठी गेल्या 1 वर्षापासून संघर्ष चालू असून या पुतळा बसवण्यासाठी कृती समिती स्थापन झाली आहे। कृती समिती आणि मनपा प्रशासनामध्ये गेल्या 1 वर्षापासून संघर्ष चालू असून या संघर्षाचा शेवट आज गोरगरिबांचे घरे उद्ध्वस्त करून झाल्याचे दिसून येत आहे। महात्मा बसवेश्वर पुतळा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन कवठा परिसरातील मागासवर्गीय लोकांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली। हे लोक गेल्या 30 वर्षापासून या जागेवर राहतात। यांच्याकडे जमीन खरेदी नोंद असून महापालिकेने कर आकारणी व वसुली देयक आहेत। तसेच विद्युत महावितरण कंपनीची जोडणीही मनपाच्या परवानगीने दिलेली आहे। विशेष म्हणजे ही जागा महात्मा बसवेश्वर पुतळा कृती समितीला मान्य नाही। विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोरील जागा महात्मा बसवेश्वर पुतळा कृती समितीला मान्य आहे, परंतु पुतळा कृती समितीला श्रेय मिळू नये यासाठी आज मनपाने कारवाई करण्याचे धाडस पोलीस बळाचा वापर करून केला असे बोलले जात आहे। विशेष म्हणजे या नागरिकांनी पावसाळ्याच्या तोंडावर घराची डागडुजी केली आहे। आता या लोकांसमोर घरांची समस्या निर्माण झालेली आहे। महात्मा बसवेश्वर पुतळा बसवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मनपा प्रशासन व कृती समिती संघर्ष चालू आहे। यासाठी गेल्या वर्षी कृती समितीने मनपा कार्यालयावर मोर्चा काढला होता। तसेच जागांच्या प्रश्नावरून कृती समितीच्या सदस्यांना पोलिसांच्या बळावर येथून हाकलण्यात आले होते। नांदेडहून सम्यक न्यूज ब्युरो लाईव्ह। तरी न्याय करा, आमचं घर द्या आम्हाला, आमची जागा तो सोडतो नाही तर आम्ही जागा सोडणार नाही इथली। सरकारनं आमच्या खोल्या आम्ही कुठं राहू, सरकारनं आमची काय होते आत्महत्या करावं, घराबरोबर आम्हाला मारून टाकावं, नाही तर घर द्या, कुठतरी न्याय द्या, राहायला कोपा द्या। एवढ्या उन्हाताना 4 मुली घेऊन कुठं राहणार आता? पण ह्या ठिकाणी या लोकांना रस्त्यावर आणण्यासाठी जे महापालिकेनं षडयंत्र रचलेलं आहे त्याचा ह्या ठिकाणी निश्चितच मी भीमशक्ती या सामाजिक संघटनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने निषेध करतो। आणि ऍक्च्युली ह्या गोष्टीचा विरोध झालाच पाहिजे आणि टोटल याच्यासाठी आम्ही संपूर्ण गाव या लोकांच्या पाठीशी आहोत। आणि शासनाने जो चाललेला जो काही हा उपक्रम आहे हा एकदम लज्जास्पद आहे। आणि मला ह्या गोष्टीचा या नगरपालिकेच्या लोकांना मला सांगावंसं वाटते की आज एवढ्या धगधगत्या उन्हामध्ये जर आमच्या गरीब लोकांना किंवा तुम्ही बेघर करता, हा कुठला प्रश्न आहे, हा कुठला न्याय आहे तुमचा? बसवेश्वर महाराज असं नाही म्हणत की तुम्हाला लोकांना बिघडून किंवा लोकांना बेघर करून तुम्हाला त्यांना घर किंवा त्याच्यासाठी स्मारकासाठी जागा द्यायची। कवठा परिसरामध्ये गट नंबर 80 मधील 20,000 जागा शासनाच्या मालकीची आहे। त्याच्यातली रस्त्यामध्ये 12,000 जागा गेलेली असून उरलेली 8,000 जागा महापालिकेने सार्वजनिक कामासाठी रितसर शासनाकडे 60 लाख रुपये किंमत भरून जागा हस्तांतरित झालेली आहे। या जागेवर मागील काही दिवसापासून काही लोकांनी आतेकवर कब्जा केला होता। त्या सगळ्या लोकांना आम्ही नोटिसेस दिल्या होत्या, त्यांच्याविरुद्ध कोर्टामध्ये कॅवेट पण दाखल केलं होतं आणि आज त्या जागेवर जे अतिक्रमण आहे ते आम्ही या ठिकाणी काढत आहोत। आता वेळ झाली का ब्रेकची। पुन्हा भेटू सम्यक न्यूज लाईव्ह मध्ये। तोपर्यंत जय भीम।